सुरेश धस यांच्याकडून तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो असं त्यांनी सुचवलं होतं. असंच त्यांनी थेट सुचवलं होतं, कारण की सुरेश धस यांची प्रवृत्ती तशा प्रकारची आहे. अनेक राजकीय पक्षात ते फिरून आलेले आहेत आणि भाजपमध्ये आता स्थिरावलेले आहेत. सुरेश धस हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती आणि म्हणून मग राम खाडे परत माझ्याकडे आले की आपण आता काय करायचं, म्हणून आम्ही स्वतः तक्रार एक विस्तृत स्वरूपात लिहून त्याला साधारणतः 300 कागदपत्र पुरावा म्हणून लावून मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती की 1000 कोटीच्या वर घोटाळा आहे. त्यांचं सगळं शेड उघडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीला मारहाण सुद्धा झाली होती. त्यांच्या काही माणसांना मारलं होतं. ते लगेच तिथे पोचले होते, परंतु त्यांना उशीर झाला, ते हल्लेखोर पळाले. याच्या मागे पण सुरेश धस आहेत अशी तक्रार राम खाडेंनी परत मग पोलिसांकडे दाखल केलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राम खाडे यांच्यावरती 2 दिवसापूर्वी जीवघेणा हल्ला झाला. या सर्व प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांचं नाव आता पुढे येते की एक भ्रष्टाचाराचं प्रकरण राम खाडे यांनी पुढे आणले होतं आणि त्याच दृष्टिकोनातून हा हल्ला झालाय असा चर्चा सुरू आहेत. परंतु जे राम खाडे यांनी जे प्रकरण भ्रष्टाचाराचं काढलं होतं त्या प्रकरणामध्ये वकील म्हणून असीम सरोदे हे काम पाहत होते. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नेमकं हे प्रकरण काय आहे? काही वर्षांपासून राम खाडे हे बीड जिल्ह्यातल्या ज्या देवस्थानच्या जमिनी आहेत त्याच्याबद्दलची माहिती गोळा करत होते आणि ती माहिती सफिशियंटली गोळा झाल्यावर आमच्या असं लक्षात आलं की जसं वक्फच्या जमिनीचा घोटाळा काही मुस्लिम लोक करत आहेत, तसंच हिंदू देवस्थानच्या जमिनींचा घोटाळा हिंदूच लोक करत आहेत आणि त्याच्यामध्ये एखादा आमदार जर सहभागी असेल तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे राम खाडेंनी जी माहिती गोळा केली होती त्याच्या आधारे मी त्याला सांगितलं की पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे, आपण कायदेशीर मार्गाने सगळे उपाययोजना करू. आणि त्यामुळे राम खाडेंनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी काही दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांनी औरंगाबादचे, तेव्हा औरंगाबाद म्हणायचे, औरंगाबादचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली. बीडच्या मला वाटते पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर तक्रारी करून सुद्धा सुरेश धस हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती आणि म्हणून मग राम खाडे परत माझ्याकडे आले की आपण आता काय करायचं, म्हणून आम्ही स्वतः तक्रार एक विस्तृत स्वरूपात लिहून त्याला साधारणतः 300 कागदपत्र पुरावा म्हणून लावून मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती की 1000 कोटीच्या वर घोटाळा आहे आणि हा आर्थिक घोटाळा प्रशासकीय काही अधिकारी यांचा वापर करून आणि राजकीय पदाचा गैरवापर करून झालेला आहे. त्यामुळे ईडीने याची दखल घ्यावी, परंतु ईडीला सांगण्यात आलेलं आहे ठरल्याप्रमाणे त्यांनी कोणत्याही भाजपच्या आमदारांवर कारवाई ते करत नाही. त्यांनी कोणती कारवाई केली नाही. त्यामुळे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली, ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि सुरेश धस आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांवर गुन्हा म्हणजे दाखल सुरेश धस यांचा थेट संपर्क म्हणजे यामध्ये प्रकरणामध्ये थेट सहभाग होता. त्यांचं थेट त्यांचं नाव होतं, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असं सांगण्यात आलं. तेव्हा पोलिसांनी FIR नोंदवला बीडच्या आणि FIR नोंदवल्यानंतर साधारणतः ज्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे त्याला अटक करण्यात येत असते, परंतु सुरेश धस आणि बाकीच्यांना अटकच करण्यात येत नव्हती. म्हणून मग राम खाडेला परत एक पिटिशन करावं लागलं औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांना अटक होण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. त्याच्यामध्ये काही जे खालच्या दर्जाचे त्यांचे सहकारी असतात त्यांना अटक सुद्धा झाली, पण सुरेश धस यांना अटक झालेली नाही. म्हणजे हा संघर्ष बऱ्याच काळापासून चालू आहे राम खाडे आणि सुरेश धस. त्यामुळे यापूर्वी देखील राम खाडे यांच्यावरती अशा प्रकारचा हल्ला किंवा असं गोष्टी घडल्या होत्या. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारणतः 4 वर्षापूर्वी राम खाडे यांचं जे शेतामध्ये शेड आहे बीडजवळ, तिथे त्याची बायको, मुलं यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी त्यांचं सगळं शेड उघडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीला मारहाण सुद्धा झाली होती. त्यांच्या काही माणसांना मारलं होतं. ते लगेच तिथे पोचले होते, परंतु त्यांना उशीर झाला, ते हल्लेखोर पळाले. याच्या मागे पण सुरेश धस आहेत अशी तक्रार राम खाडेंनी परत मग पोलिसांकडे दाखल केलेली होती. पण आपण पाहिलं की राम खाडे यांच्यावरती हल्ला होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच त्यांचं पोलीस संरक्षण हटवण्यात आलं होतं आणि शस्त्र परवाना देखील त्यामुळे हे सगळं सुनियोजित कट असल्यासारखं वाटतंय का?
बघा, राम खाडे सारखे लोक कोणत्याही राजकीय पक्षाचे असतील, अर्थात भाजपचे असतील तरी सुद्धा ते जर खरोखर प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी काम करत असतील तर त्या सगळ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. राम खाडे ला पोलीस संरक्षण देण्यात आलं, परंतु ते मागताना सुद्धा अनेक ठिकाणी जावं लागलं. अनेक राजकीय नेत्यांना त्यांना भेटावं लागलं, मंत्रालयात चकरा मारावं लागल्या, तेव्हा त्याला पोलीस संरक्षण मिळालं. एक गनमॅन त्याच्यासोबत सतत होता. नंतर ते का काढून घेण्यात आलं ते सुद्धा अनाकलनीय आहे. ते संरक्षण त्याचं काढून टाकण्यात आलं आणि आता काल संध्याकाळी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे 17-18 कोयत्याचे वार करून राम खाडेवर हल्ला झालेला आहे आणि ते संचेती हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ अवस्थेत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटतं. की जीवघेणा हल्ला त्यांच्यावरती झाला या पद्धतीने, तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरती पण अशा म्हणजे या प्रकरणामध्ये तुमच्यावरती कोणता दबाव आला किंवा तुम्हाला अशी काही थ्रेटनिंग कॉल्स किंवा काही? कॉल आले नाहीत, पण मला राम खाडेंनी स्वतः सांगितलं की तुमच्या पण जीवाला धोका आहे, कारण की बीडमधलं राजकारण, मराठवाड्यातल्या काही भागातलं राजकारण हे अत्यंत हिंसक पद्धतीचं आहे असं आपण आत्तापर्यंत पाहिलेलं आहे. आपल्या विरुद्ध कोणी बोलत असेल त्याला संपूर्णच टाकलं पाहिजे, अशा प्रवृत्तीचे अनेक नेते मराठवाड्यामध्ये काही भागात दिसतात आपल्याला. तर त्यामुळे राम खाडेंनी मला हे सांगितलं की तुमच्या पण जीवाला धोका आहे. म्हणजे सुरेश धस यांच्याकडून तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो असं त्यांनी सुचवलं होतं. हो, असंच त्यांनी थेट सुचवलं होतं, कारण की सुरेश धस यांची प्रवृत्ती तशा प्रकारची आहे. अनेक राजकीय पक्षात ते फिरून आलेले आहेत आणि भाजपमध्ये आता स्थिरावलेले आहेत. एखाद्या राजकीय पक्षाने गुंड प्रवृत्तीला संरक्षण द्यायचं आणि मग भ्रष्टाचाराबद्दल त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलायचं, हा विरोधाभास जो आहे हा प्रचंड वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये राम खाडे सारख्या राजकारणाचं शुद्धीकरण करणाऱ्या आणि पारदर्शकता आणणाऱ्या लोकांची गरज आहे असं मला वाटते. त्यामुळे राम खाडेच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये अशी इच्छा आपण व्यक्त केली पाहिजे. या प्रकरणामध्ये आता नवीनच एक शॉपिंग कॉम्प्लेक्सचा देखील विषय येतोय. त्या प्रकरणात तुम्हाला काही माहिती आहे का? नाही, या प्रकरणामध्ये मी राम खाडे यांचा वकील म्हणून काही नाही आहे. त्यांनी तिथल्या स्थानिक पातळीवर काही केलं असेल. परंतु एवढं मी सांगू शकतो की राम खाडे हा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. भ्रष्टाचाराची चीड असणारा आहे. देशावर प्रेम असणारा माणूस आहे. त्याच्या हातून काही चुका प्रत्येकाच्या हातून होऊ शकतात, परंतु राम खाडेच्या बाबतीत मला अशी कोणती माहिती नाही की त्यांनी काही चुकीचं केलं असेल. पण भ्रष्टाचाराबद्दल बोलणाऱ्यांना जर सरकार संरक्षण देऊ शकत नसेल, तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं मला वाटतं. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने राम खाडे यांच्या जीविताला धोका आहे, त्याच पद्धतीने माझ्याही जीविताला सुरेश धस यांच्याकडून धोका असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं आहे. सुदेश मिटकर, सरकारनामा.